संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होती. महाराज मी मागे सांगत होतो तुमच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी शबरी मातेचं चरित्र सांगितलंय मी. शबरी मातेच्या जीवनामध्ये मातंग ऋषी आले आणि मातंग ऋषींची सेवा केली शबरी मातेनं. सेवा केल्याच्या नंतर मातंग ऋषींची जायची वेळ झाली. शबरी मातेला सांगितलं बेटा अब मुझे जाना पड़ेगा शबरी. बाबा आप कहाँ जा रहे हो? मैं आपके विश्वास पे यहाँ पे रहती थी, अगर आप भी मुझे छोड़ के चले जाओगे बाबा तो मैं किसके विश्वास पर यहाँ इतने अरण्य में रहूंगी? आप ही बता दो ना बाबा, अगर कोई आएगा तो. तेव्हा गुरुजींनी सांगितलं बेटा या जागेवर तू जरी एकटी राहिली तरी इथं दुसरा कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल. हा एवढा विश्वास गुरुजींच्या शब्दावर होता शबरीचा. दुसरा परपुरुष येणार नाही शबरी इथं. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला. रात्रंदिवस फक्त नामचिंतन. गुरुजींनी सांगितलं जर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर रात्रंदिवस नामचिंतन करावं लागेल. शबरी रात्रंदिवस नामचिंतन करत होती. मला जास्त विषय छेडायचा नाहीये कारण मी कीर्तनातून सांगतो तुम्ही युट्यूबला ऐकत राहतात म्हणून मला ते सांगायचं नाहीये. फक्त विषयाला लागलाय म्हणून स्पर्श करून निघतोय. शेवटी प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला आल्याच्या नंतर शबरी मातेला भेटायचंय म्हणून लखनजीला सांगितलं लखन अरे चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखन जी सांगतात अरे भैया 14 साल तक हम अपनी माँ को मिल नहीं सकते. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं वेड्या अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट मी करतच नाही या. जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघायली त्या मायची गोष्ट करतोय. जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते ना त्या मायला भेटायला जायचंय. म्हणून माझे प्रभू रामचंद्र लखनजींना घेऊन आल्याच्या नंतर शबरी मातेच्या कुटियाच्या जवळ आहेत महाराज. तो प्रसंग आणि आत्ताचा 22 जानेवारीचा प्रसंग सेमच आहे. तेव्हा सुद्धा शबरी वाट बघत होती 82 वर्षाची होईपर्यंत. पण माझा हिंदू तरुण 550 वर्षापासून वाट पाहत होता की माझा जन्मभूमीवर माझा भगवंत कधी येणार आहे. हा छाती ठोकून सांगेल गर्वानं सांगेल माझ्या हिंदूची ख्याती. आम्ही हिंदू लागलो ज्या कामाला लेट घेतो पण घेतल्याशिवाय सोडत नाही ही आमची खासियत आहे. आणि घेतला आपण आपला अधिकाराचा. आणि आज 500-550 वर्षाच्या नंतर माझा जगाचा मालक त्यांच्या जन्मभूमीत विराजमान होणार आहे. ठीक त्याप्रमाणे तेव्हा शबरी माता सुद्धा वाट बघत होती कधी माझा राम येतोय आणि कधी माझा राम मला भेट देतोय. दादा शबरीचे भाव तेव्हाचे होते हे कब मेरी राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन बुराई मैं आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बैल अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बैल अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बैल अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का साथ साथ लखन जी का दर्शन शबरी की कुटिया का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. मैं जाऊंगी कलिया चून लाऊंगी फूलों की थाली में प्रभु को पहनाऊंगी. फूलों की थाली में प्रभु को पहनाऊंगी. फूलों की थाली में प्रभु को पहनाऊंगी. बातों में मैं जाऊंगी कलिया चून लाऊंगी अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. अपने हाथों से प्रभु को पहनाऊंगी. अपने हाथों से प्रभु को पहनाऊंगी. फूलों
जेव्हा प्रभू रामचंद्र लखनजींना घेऊन शबरीच्या कुटियाच्या समोर, शबरी मातेनं बघितलं की माझा भगवंत माझ्या कुटियाच्या समोर. शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते, शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीने विचारलं, माँ आप क्यों रो रही हो? अरे तुझ्या दरवाजाच्या समोर जर साक्षात जगाचा मालक उभा आहे, तुझा रडण्याचं काय कारण आहे? शबरी माता रडत होती, सांगत होती लखनजीला, लखन बचपन में घर का त्याग कर दिया बेटा. आई बापांना सोडून आली राजा. अरे पाणी प्यायला ग्लास नाही रे माझ्याकडं. आणि आपली संस्कृती आपला धर्म आपल्याला शिकवतो अतिथी देवो भव. आणि इथं तर जगाचा मालक आलेला आहे. जर भगवंत आणि साधू संत जर येत असतील तर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. देव माझ्या दारात, पण देवाचे पाय धुवायची इच्छा आहे, पण माझ्याकडे पाय धुण्यासाठी पात्र नाही, म्हणून रडते. अरे लक्ष्मण, लखनजीनं सांगितलं, आई देव तुझ्या दारात आहे, त्याचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते. अगं सोड, देव तुझ्या दारात आहे, त्याचं पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही, याच्यासाठी रडण्यापेक्षा आनंद हा मान. तुझ्याकडे पात्र नाही, पण पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दारात आहे. भगवंत भेटला, पण कोणावर विश्वास ठेवला? गुरुजींच्या शब्दावर विश्वास. पहिले गुरुजींची सेवा केली, गुरुजींच्या पायी नतमस्तक झाली. संतांच्या पायी नतमस्तक झाल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. अजून तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण मला सोपं करून सांगायला आवडतं. बापूसाहेब, आकू सोपं करी सांगू का? वाल्या कोळी होता. कोण? वाल्या कोळी होता. नारद महर्षींची गाठभेट झाली. नारद महर्षींनी सांगितलं, भैया तू एवढं पाप करतो, लोकांना लुटतोय. अरे हे पापाचं ओझं कसं फिटणार आहे तुझ्याकडनं? ज्यांच्यासाठी करतोय ते घेतील ना साहेब, वाटून घेतील ना माझं पाप. जा म्हणली, एकदा विचारतोय परिवारातल्या लोकांना, तू करतोय ते पापाची वाटणी, ते भागीदार बनताय का म्हणून. घरी गेला, मायबापांना सांगितलं, तुम्ही माय पाप वाटून घेणार आहे का? मायबापांनी सांगितलं, बेटा लहान होता तोवर तुला वागायची आमची जबाबदारी होती. तू लहान होता तेव्हा आम्ही तुला काही न विचारता मोठं केलंय. आता तुझे कर्तव्य तर तू आता आम्हाला खाऊ घातलं पाहिजे. ते पाप करून खाऊ घाल की पुण्य करून, तुझा हिशोब तुझ्याकडे ठेव, आम्ही पापात वाटा घेणार. बायकोला सांगितलं, तुझ्यासाठी एवढं पाप करायलो, थोडं पाप तू तुझ्या हिश्श्याला घेते का? बायको हुशार होती त्यांची, थोडस नाटक केलं. बैग मला विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला. काय झालं? काय ना म्हणले, मला विंचू चावलाय हो, जरा जास्तच विजा व्हायला, जास्तच त्रास व्हायला म्हणले मला. मग काय करू? स्वामी ओ धनी ऐका ना, मला जरा जास्त त्रास होतोय हो, एक काम करा ना, थोडा त्रास तुम्ही घेता का माझ्याकडनं? वाल्या कोळी म्हणला, त्रास घ्यायचा असतो वय? बायको म्हणते पाप वाटायचं असतं वय? मग अरे तुमचं कर्तव्य, माझ्यासोबत लग्न केलंय तुम्ही, तुमचं कर्तव्य मला जीव घालायचं. तुमचं कर्तव्य पार पाडत असताना तुम्ही कमाई करून करा की पाप करून, मला काय घेणं देणं नाही. तुमचं कर्तव्य मला वागवायचं. डोळे उघडले, परत आले, संतांचे पाय धरले, म्हणले गुरुजी तुम्ही म्हणत होते तसंच झालं, पाप कोणी घ्यायला तयारच नाही. तिथून वाल्या कोळीनं त्याग केला. संत महात्म्यानं सांगितलं, नारद महर्षींनी जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर राम राम म्हणावं लागेल. तो म्हणतो मी मारा माराच म्हणला, राम कधी म्हणलाच नाही, मारा मारा म्हणलाय ना. पण संतांची खासियत असते, सहज बोलणे हित उपदेश करून सायास. सहज बोलतात पण त्याच्यामध्ये सुद्धा आपलं हित दडलेलं असतं आणि ते शिकवतात सहजपणे. सहज बोलणे हित उपदेश. सहज सांगितलं, तू काय करतो? म्हणले मी मारामारीच करतो. माझ्या मुखातून दिसलं की मारा माराच म्हणतो. मग एक काम कर, काय? मारा मारा म्हणत राहा. मारा 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 मा ऐ करुणी सायास शिकविते. सहज बोलणे हितोपदेश करून साह्यास शिकविते. काय द्यावे त्यासी भावी भूत राई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. किती किती फरक पडला. मग घरून आल्याच्या नंतर संत महात्म्यांचे चरण धरले. चरण धरल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं भगवंताचं नामचिंतन करा. फायदा काय झाला? शबरीला भगवंताचं दर्शन झालं, पण
फरक बघा बरं का. शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून भगवंताचं दर्शन झालं. पण इथं मारा मारा म्हणणारा माणसाला राम राम म्हणायला लावलं, नुसतं राम राम नाही म्हणायला लावलं. राम यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवली. ही ताकद याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. भगवंत जन्माला यायच्या आधीच रामायण लिहून ठेवलं आणि स्वतः जगाचा मालक. इथं विषय संपत नाही बरं. संतांची गाठ भेट झाल्याच्या नंतर किती फायदा होतो. भगवंताचं जन्मगाथा लिहून ठेवली. आणि जेव्हा 14 वर्षाचे वनवासाला निघत होते ना, तेव्हा लखनजी त्यांच्या पत्नीकडे गेले, उर्मिलेकडे. उर्मिलाला सांगितलं, उर्मिला मला जावं लागेल. म्हणे कशासाठी? माझा भाऊ जातोय ना, माझ्या भावाच्या सेवेसाठी मला जायचंय. उर्मिलानं सांगितलं, तुम्ही तुमच्या भावाची सेवा करणार आहात, मी पण तुमच्या सोबत येते, माझ्या बहिणीची सेवा करेल. म्हणले माझ्यावर चालणार नाही, माझ्या भावाला विचारावं लागेल. लखनजी गेले, प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू भैया उर्मिला हमारे साथ आने के लिए बोल रही, क्या करू? उर्मिला माझ्यासोबत यायला म्हणते, काय करायचं? प्रभू रामचंद्र म्हणे, आई मनावर बी चालणार नाही. मग जर उर्मिला लेणं होईन ते पहिले रामायण वाच. रामायणमा जर लिखेल होई 14 वर्षांना वनवासमा उर्मिला संगेशी तरजले, कारण माले वाल्मिक ऋषीसना नियमनं उल्लंघन करता येणार नाही. एवढा अधिकार भेटणार तो फक्त संतांनी गाठ भेटमुळे. एवढा अधिकार भेटणार कशामुळे? संतांच्या गाठ भेटीमुळे. हा, आणि ते संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. पण संत सांगतात त्या गोष्टीवर तुम्ही विश्वासही ठेवला पाहिजे. आता आपण संतांना सांगेल गोष्टीवर विश्वास बसत नाही, आपण नको त्या स्वप्नात देखत बटतस. बरोबर आहे ना? आता सध्या ते डोकामा असं गुज जायचे, लोकेले खोटांना ते पयान सवय पड झाले. खरं सांगा का पटत नाही लोकेशले? बरोबर आहे ना? आणि खोटामा इथला अटकी जायचे ना, खोटामा इथला पशायचेतच, त्यांना माही निघीच राहणार नाही लोक. एक बावले नुसतं बापने सांग आपले पोर देखाल जाणं शिव असं. दुपारले गोष्ट आहे, निरोप येईल एक ठिकाणी ना, म्हणे आपले तुमसाठी पोर देखाल जाणे बावड्या. म्हणे असं आहे का? पोर देखाल जाणे बावड्यान तयारी. दुपारनी बात होई गई, मन बाप सांग ना काल दिन पोर देखाल जाणे. बावड्या दिनभर विचार करा पोर देखाल जाणे, कोणतं शर्ट घालू, पॅन्ट कोणी मागू, बेल्ट कोणा मागून, बूट कोणा लिहू. बावड्यान दिनभर तीच तयारी विचारस मा. संध्याकाळ बावड्या झोपना दाबावर. बावड्या विचार करा ना पोर देखीव ना बावड्या सपन मा. बरं बावड्या पोर देखीव ना बावड्यान लगीन होई गया, बावड्याला एक पोऱ्या होई गया सपन मा. पोऱ्या होई गया, ती बाई सांग राहिली बावड्याला, ओ माय तता सारखा ना तू पोऱ्या दाबाय जाई ना, बावड्या सरकना तता सरकाना माय पोऱ्याना हात दाबरा ना, बावड्या सरकना तता सरकाना तत करता करता बावड्या दाबलीन खाली. मग बावड्याना डोया उघडणार.
आपण नको त्या गोष्टीच ना सोपं देखतच त्या मग फसतच त्या मग हातपाय मोडलेतच आपण. बरोबर आहे ना. नको त्या गोष्टीच मग फसामुळे ते हातपाय मोडतात. नको तोटे गाड्या लाई देतात हातपाय मोडलेतात. मना ज्यासले समजी राहणार त्याला समजी की बा. कारण आपलं बोलणं हा जराच केला इशारा जाता जाता. संत सांगतात पण संतांच्या शब्दावर आपला विश्वास नाही. अजून थोडक्यात सांगू का? हा, ध्यान लावून ऐकशाल तर कळेल तुम्हाला. मला इथं रामायणमध्ये अडकलो तर मला सांगायला आवडेल. आणि ऐकणारा लोक किती किराणात म्हणे सांगा ना आवडी राहिना. नाही ते मला काही विनोद करा सांगा ते मी काही बरं वाईट कुरपीन निघजास मी. पण ऐकणारा लोक बी चांगला दिखिराणात म्हणे चिंतन मांडू वाट राही ना मला. हा, 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघत होते. लक्षपूर्वक ऐका. आणि मध्ये गेल्याच्या नंतर सीतेचं हरण व्हायचा प्रसंगाच्या आधीची गोष्ट आहे. हरण दिसली हरण सीता मैयाला. हरण खरी का खोटी हो? खोटी हरण. खोटी हरण दिसली. सीता मैयाचं लक्ष गेलं खोटा हरणीवर आणि ती हरण होती सोन्याची पण खोटी. प्रभू रामचंद्रांना सांगितलं धनी स्वामी ही हरण जाते ना ही सोन्याची आहे. हिच्या त्वचेची मला चोडी शिवायची. जगाचा मालक सांगत होता सीता ते खोटं शे पण सीता ऐकायलाच तयार नाही. शेवट मग देवना नावीलाच होय ना सीता ऐकाव नाही भू. खोटी हरण ना मागे देव पयाला लायती ना सीताने. हरण खोटी. खोटीच्या नादात देव दूर केला. आता सीतेच्या जवळ होता लक्ष्मण. 14 वर्षाचा जर संसाराचा त्याग करून जो माणूस भाऊ आणि वहिनीच्या जवळ सेवेता तो झाला का साधू? 14 वर्ष त्याग केला परिवाराचा. साधूचा आहे ना. साधू सारखा धीर जवळ होता पण सीता मैयाला खोटा आवाज आला. लखन मुझे बचा ले भैया. सीता मैयानं सांगितलं तुमच्या भावाचा आवाज येतोय तुमचा भाऊ काहीतरी संकटात आहे. लखनजीला कळत होतं म्हणजे माझा भाऊ संकटात नाही तो आवाज खोटा. सीता मैया सांगते तुम्ही जाता की तुमच्या मनात माझ्या प्रति काहीतरी वाईट विचार असतील. लखनजी म्हणे आता वहिनी ऐकाव नाही वाईट विचार करीन त्यापेक्षा वहिनी मी जातो माझ्या भावाला वाचवायला पण ही लक्ष्मण रेषा हिचं उल्लंघन होऊ देऊ नका. रेषा टाकून लखनजी निघून गेले. साधू सारखा धीर दूर केला. कोणाच्या नादात? खोट्याच्या नादात. आता तिकडनं साधू आला. साधू खरा का खोटा? साधू सुद्धा खोटाच होता. भिक्षाम देई म्हणल्याच्या नंतर सीतामैया भिक्षा घेऊन आली. म्हणले घ्या बाबा साधू बाबा भिक्षा. अगर बेटा भिक्षा देणी है तर तुला या रेषेच्या बाहेर यावं लागेल. म्हणले मी रेषेचं उल्लंघन करत नाही. त्या खोट्या साधूनं सांगितलं जर रेषेचं उल्लंघन करून बाहेर निघाली नाही तर मी भिक्षा घेणार नाही. आणि मी जर का विनमुख परत गेलो तर तू पतिव्रता तर तुला पाप लागेल. जर साधू तुझ्या दारातून विनमुख गेला तर. सीतेला घाबरवलं. आता सीता भिक्षा देण्यासाठी बाहेर आली. रेषेच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या खोट्या साधूनं काय केलं? सीतेला उचललं आणि निघाला. इथपर्यंत कथाभाग तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही आपण सुद्धा सीतारूपी जीव काय करतोय माहितीये का? तुम्ही आपण सीतारूपी जीव सुद्धा खोट्या संसाराच्या नाद्यात खरा रामाला दूर करतोय. आणि जे साधू संत होते त्यांना सुद्धा वाटे लावला आपण निघून गेले. ते चालले गेले तरी समाज सुधारला नाही. समाज ऐकायला तयार नाही. तेव्हा साधू संतांनी आपल्याला लक्ष्मण रेषा म्हणून आपल्याला ग्रंथ टाकून गेले. पण आपण वागत असताना त्या ग्रंथांचं पण उल्लंघन करून वागतो. म्हणून काडरूपी रावण कधी उचलतो आपल्यालाही कळू देत नाही. विठ्ठल विठ्ठल सांगून सांगून संत थकले पण कोणाचे डोळे उघडत नाही. मी विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून चांगलं मटेरियल घ्या. हा, मला फक्त विनोदाचार्य पदवीला दिले त्यांना म्हणा म्हणणं काय चांगलं आहे ते बी लिहित जा. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते काव धनी तुम्हीच बाजाराला जाता तुम्हीच जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? तो म्हणे ऐक ना म्हणे मी ऐकाव नाही. आणि जवळ बाईन जाता ऐकत काही नाही. तथाने बाईसनी गोष्ट आहे. आणि मी जडे कीर्तन करत तडे ना काहीच सांगत नाही. बट ताना सांगत जडे तुमनं कोण राहत नाही. तुम्हाला सांगू का बालहाट श्रीहाट जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना बाबा? मागचे बाबा खरं आहे ना? बाबा अमन राहणार आपला कोयटा आहे बसेल. बालहाट श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर हात टेकावा लागतो. थोडक्यात सांगतो. बालहाट काय असतो? तुमच्या नातूला किंवा तुमच्या पोराला तुम्ही घेऊन जा. तुम्ही नाईट पॅन्टवर आहात. बाबा असतील तर धोतरवर आहेत. खिसामा 1 रुपया नाही शे. आणि नातूल फिरावाला लगेच फिरवता पोऱ्यान द्या चालणे गे टपरीवर बाबा माल वेपरनी पुढे लिहि दे. बावड पिंट्या म्हण खिसामा 1 रुपया नाही रे भाऊ पुढे लिहि दे. नाही ना भाऊ पैसा नाही लिहि देस का लो मग माटी मा तुम ना की जमा रुपया नाही पण तुमले लिहि दे नाही. दुकानदार पण उधारले नाही पण लिहि नाही. बालहाट साहेब बरोबर ना? जोगहाट श्रीहाट 2 राहिले. श्रीहाट बाईने जर कधी भाऊ जाय ना फोन ताई
आईन तिची तब्येत खराब शे आईन त्या संक्रांत्यात माय ओ मन आणले तर काल गंदीन वय घ्यात रातभर बोलायले हो माय नवरा उन्हा का तडेनच त्यानं जर सांग पान लाईन पेवाले पिल्या तडे माटवर गल्ला शे डोसल्या पाणी तुले काय बाधा होय ना ते चांगली होते मी कहतो माल मन माहेरले जाणे देख मजूर भेटी राहिने नाही जेमतेम कपाशी फुटेल शे तेवढे वेचिले कांदा खांडान चालू शे ते कांदा खांडिले एक देऊन मग निघी जाय 2 दिन मा का बरं आजच जासू ना माणूस राग मा कारण जेमतेम मजूर भेटेला राग मा 2-4 कानफटा मध्ये देत मन माय तरी सुद्धा बुचडा वाजनी एक सांगत बाडाला पैसा देते आणि देना पडत सुमले बरोबर आहे ना श्रीहाट बालाट श्रीहाट राहिला जो घाट तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे सगळ्यांना काय अनुभव आहे ते साधू फिरतात का पेटीवाले साधू किरण माऊली ते साधू फिरतात ना त्यांचं ठरलेलं असतं आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती की ते मागतातच जवळ आल्याच्या नंतर गावात फिरत होता साधू एक भाऊने देखील ना म्हणे अहो साधू आपले लुटाशिवाय राहणार 150 रुपये मागीन पहिला माझीतला डोळ्यात मारीन देखील आणतात तो साधूकडे डोळ्यात आणशीन तो साधू दार माऊना हाव डोळ्यात आणि देखील आणतात साधू म्हणे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो आता या ना डोळ्यात आणेल कथा जाते याल दिलदार म्हणले मग नीच बनाल चाली काय आले आप बहुत दिलदार दिखते हो भैया मग थोडा हसणं पण नाही आले मग त्याले सापडी घे ना मेन दरी का त्या बरोबर चबक काढतस मग सांगस तो बेटा तू तो बहुत दिलदार दिखता है पर तुझे तेरे ही लोग फसाते आणि प्रत्येक माणूसले असं वाटस मला कोणतर फसाडाय नको स्वतःला कधी वाटस का मी नीचे असं काही तिथलं भारी सांगतस ना हा ओ बाबा खरंय हो आमना अख्खं खानदान नीचे हो बाबा माल जर सांगा ना मी खरंच हा भो खरं तुला देखील वाटणार ना तू अख्खं खानदान नीच होई रे भाऊ कारण त्याच खानदान माना तू बिशे ना मग महाराज आमना घर नी मायक वायबार गरज नाही तू बी वायबारच रे त्याच घर मा तू बी राज हो आता नेमकंच हरी विठ्ठल आता त्या साधूने बघितलं बेटा आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा पर आपको अपने ही लोग फसाते म्हणे बाबा करे हो बोलता नीचे तो आमनाच बोलता वायबार शेत चाल बाबाने मेहनत धरली नाही मग बाबा म्हणे बेटा तू तो बहुत दिलदार दिख रहा है पर बेटा मैं पूरा मुंगसा गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तो दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से मेरा चाय पीने का मन कर रहा है बेटा चाय पिलाएगा आता इथलं चांगलं म्हणेल त्याला चहा नाही म्हणाल चालेल का या ना बाबा पिल्या मग आको यासले फसाडणं तरी जरासा अवघड या बहिणीले तो आठ काही निघ जातं 2-4 मध्ये आई बहिणीले फक्त इथलं सांगा ना काम ताई तुझी तब्येत पहिले चांगली होती अशी होऊन गेली हा ओ माय बडी मजाने जुई गो ओ माय ताई तुझ्या डोक्याची केस कापलेली आहेत तुझ्या पायाची माती उचलली आणि तुझा साडीचा पदर कापलेला आहे मग ती साडी ना पदर उंदेरनी का खायलोय ना हा ओ माय मागला वट्टावर टाका ना तिने मागे नेन कापिला आणि त्यांना सत्यानाश व्हायचा तिनं बरं नको घेणं नाही देणं मागलेलं काहीच माहित नाही जे बिचारीले आई बहिणा पदर बी तीन कापिली ना भानड सोडत नाही या बहिणीच पाहिजे तो 2-4 आदला गहू 10,000 गोळ्या करले जाते समजू भी देतो बेटा पूरा गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी तू दिलदार दिख रहा है तेरे पास से चाय पीने का मन कर रहा है कोई बात नहीं बाबा चाय पी लो बाबाला बस आला आसन टाक दी ना बाई सांगा कबर चाय गरम कर चाय बनस येता बाबा सांगत बेटा तू बहुत दिलदार दिख रहा है पूरा मुंगशे गांव घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर बेटा हम साधु लोग परिक्रमा कर रहे तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है बेटा तू देगा दुखती का पाया वो दीदी सुसा होगा कुछ नहीं बेटा ज्यादा नहीं हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा हमारे साधु लोगों को भोजन करवा दे मग आपल्या असं वाटत भोजन देवा ना भाऊ काय विषय नाही भाऊ आपला शेतकरी घर मग आदलं 2 आदलं दहीलच राहत गहू आदलं कान पीठ दिदी सु घरनी 10 हरभरा ती दिदी सुत आणि 50 रुपये मसाला दिदी होई जाई यायनी पंगत हा बाबा देवाय जाय ना काय देऊ पण बाबा कुछ नाही बेटा गावरान तूप ना 2 डब्बा दे ओ आय बा अरे गावरान तूप मन बाप नाही खावाडेल नाही रे काका आणि तू काय थोडंफार मागी राहिला नाही 2 डब्बा माग राहा ना ओ सोनचिगडा नको रे भाऊ पुरा उभाटी नाकली राहा गागर पाडा ना ओ काका कोई बात नहीं बेटा तू 2 डब्बे नाही देऊ शकत ना
मग आमच्या 11 लोकांना 11 साधूंना कपडे करून दे. मग साधूले कपडा करणं बी सोपं आहे का हो काका महाराजी? एवढं सोपं आहे का? 3 मीटरनी लुंगी, 3 मीटरनं उपरनं, 7 मीटरना फेटा कितला आहे ना? 13 मीटर, 100 रुपये मीटर कापड. एक साधू 1300 रुपया. मग 11 साधू कितला? मा तो म्हणे हो आप्पा, अरे कपाशीर फवारा लिहिलं होता ते सुद्धा पिटेल नाही मागाय अजून. तू डायरेक्ट इथला पैसा माग राहा ना. नेमन बजेट सांग भाऊ. तो साधूला माहीत राहावा इथला देवा नाही, पण त्याची आयडिया राहते काळाने. जसं शेतकरी पक्क माहिती आपला बैल बशा बैले पोहून बशा जर सांग देणार लोक भाव कमी कर टाकतील. उलटा बशा बैलले 50,000 रुपये सुरुवात करतात. 30 माकाचा आहे ना, आपले माहिती आपला बशा आहे असं. तसं त्याशले माहीत राहत कितला भेटावे पक्क माहीत राहत, पण सुरुवातच त्या गावरान तुपना डबा पाहिन करतात. मग शेवटी सांगितलं कोई बात नहीं बेटा, तुझे दिल से जो देना है वो कागज में लिपट के आ और दिल से जो देना है वो दे के जा. मग आपण काय करतो, बाईन जोडे जातो, तुला जोडे गॅसने जोडे देख. तो साधू यायचे, तू इथं चांगला सांग राहा ना, नाही दे ना अगो तू राग मावटी जाई, त्यांना श्राप चांगला नाही राहत, त्याला काहीतरी दे दे. मग बाई बी कंजूस, आव बी कंजूस. या जोडी जाडीने 21 रुपया कागद मग बांधून ठेवतो. तो साधू बी माहिती यांना बजेट कितला आहे. अहो 21 ने पुढे शिलगाव नाही हो, त्याला माहिती. मग तो साधू भी करता का ना सांगा, अरे बेटा, अरे साधू लोगों को भोजन खिलाना था बेटा, इतने में कुछ होने वाला नहीं, तू एक साधू का भी भोजन नहीं दिया. मग तो साधू इतला हुशार राहत, त्यांना कमंडलू म्हणा 11 रुपया काढसने आपला हात माठी द्या. आणि मग सांगत बेटा दोबारा लेके जा और कुछ नया डाल केला. मग आपल्याला आज वाटत यान कमंडलू मला 11 द्यायचे बु कमंडलू माई काढीसने याला 21 देवाना कसा. मग आपल्याला आज वाटत आपण शेवट 101 देतस का नाही. ज्या साधूले चहा बिनी पाजी राहतो तो 101 उपाडले घ्या का नाही. हा, बालहाट, श्रीहाट, जोगहाट 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाचा लागतो. बरोबर आहे ना. बाईन जोडे सुद्धा माणूसले हात टेकनाच पडत. बाई सांगे बाजारले तुम्ही जातच, मी जाऊ शकत नाही. तो म्हणे इथलं सोपं नाही, पण बाई ऐके नाही म्हणे ठीक आहे उद्या सकाळी बाजाराला जाय घरातून 100 रुपये घे लागणाऱ्या वस्तू घेऊन ये आणि स्वयंपाक कर. घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक कर, डब्बा बांधा शेतात ये. घरी शेतात ये म्हणले, मी तुझी वाट बघतो शेतातच, मी शेतात थांबणार आहे. माणूस सकाळी उठला, शेतात निघून गेला. बायकोला म्हणला तू बाजार करून ये म्हणले. आता बायको सकाळी उठली, बाजाराला निघाली, 100 रुपये घेतले, घरून निघाली, गाडी करून बाजारात पोहोचली. 10 रुपये खर्च होई घ्यात बाडामा. बाजारात जशी उतरली तशी पहिलीच दुकान सीजन चालूही झालं होतं लग्नेसनं. पहिलीच दुकान दे की बाशिंगसनी दुकान दे की. बाई म्हणे माय हो म्हणा दाखल पण लगीन व्हायचे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू, पहिले बाशिंग लिहिली होती माय म्हणे. बाशिंगना दुकानवाला म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे 40 रुपयानं एक. 40 रुपयानं एक बाशिंग लिहिले, 50 ते खर्च घ्यात बाई, पण 50 राहणार. पण मन माको विचार करस माय हो म्हणा दाखल पण लगीन व्हायला, मन नवराना बी दाखल पन्नाच व्हायचे, त्याच ना करता बी एक लिहिली होती म्हणे. त्यानकरता बी एक लिहिली ना 40 रुपये खर्च घ्या, 10 रुपये उरणात, 10 रुपये भाडं पाहिजे का नको घरशील घाले. आता तेवढं घरी आली बाई. आल्याच्या नंतर नवऱ्यानं सांगितलं होतं स्वयंपाकर डब्बा बांधाने शेतात येशील. आता बाई उनी बाईना स्वभाव रास तथा नाही बाईस ना नवी साडी लिहिणी कमाल नेशी दिकू दे माय मी कशी दिकस. बाई म्हणे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू दाखल पण म्हणे मला पहिले बाशिंग बांधली होती मग रांधाल बसू म्हणे. बाशिंग बांधून पीठ मळायला बसली. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते ना माया हो. पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालते ना. बाया काहीच म्हणते नाही, माणच्या मन राय ना मुंगसा मका माणचे पीठ मळतस हो. हा काय समजाल मार्ग नाही बुवा. पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालत होती आणि बाईच्या मनात जरा वेगळा आनंद. माय मी काय मजा दिक राहिनो, माय मी काय मजा दिक राहिनो. 11, 12, 1 वाजी घ्या तो माणूस वावर मग विचार करा ना भाऊ. पहिल्यांदा बायको बाजारले जायचे, हिल कधी एकटं सोडेल नाही. पहिल्यांदा बाजारले जायले न जाणू एखाद्या गाडीन चाकमा सापडीन मरी ती नाही की ऍक्सिडेंट मा. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही, एवढं मन विचार करतो न जाणो गाडी मा सापडी गई चाक खाले ऍक्सिडेंट मा मरी गई का काय मन बायको गाई उन्हा वावर माई. चौक माझं घर होतं, चौक मा उभा राहीन ते कधी घरमा डुंकेशी बापरे आपला घरमा नवीनच बांगडो चालू शे म्हणे. ओटावर चप्पल काढत बाईना समोर घ्या घरमा जोरमा पाय उपटीन उभा राहिना. बाईनी देखत त्यांकडे माय म्हणे इथला काय राग मध्ये किराणात, तो राग मध्ये किराणा आय इथला काय राग मध्ये किराणा, तरी तो राग मध्ये किराणा. बाई म्हणे ए माय एवढा राग म्हणा का दे का मी काय इकलीन करता आणि तुम्हाला करता बिकलं येईल म्हणे. आता मला सांगा विनोद वजा करा, नवऱ्यानं कायासाठी पाठवलं होतं माया हो बाजार करायला. जर काय नवरा बाजार करायला बायकोला पाठवत असेल आणि बायको जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा काय करेन हो बाबा. बायको जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा काय करेल, बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गई करणार. बरोबर आहे ना. हा जर बायको नवराच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला नवरा हाय गई करत नाही. तद्वत
त्या जगाच्या मालकानं, ह्या जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जर का बाजार करत असताना आपण चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो हायगई करीन का? म्हणून आपण बाजाराला आलोय आणि बाजार करणं जर कळत नसेल तर संतांच्या पायी लोटांगण घाला, ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून 3 चरण बाकी आहेत. काय करू, सुरू ठेवू का? आखी रात निघ जाई. बरं नेमका तुमले लोक विचारते नेमका कीर्तनले जायला होतात का गोंधळले भाऊ? वाजलेत आता 11:30 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. माझी ही पण ध्यान आहे, लक्ष आहे की आपला 10-12 मिनिटं कार्यक्रम लेट चालू झाला होता, ती वेळ पण भरून काढलेली, पण तरी अजून 5-7 मिनिटं घेणार आहे. पण सगळ्यांनी आता अंतःकरणापासून संतांनी सांगितलेला शब्दावर विश्वास ठेवायचा. संतांनी सांगितलंय देवाला आवडेल काय ते करा, तर आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार. मग नामाचा उच्चार जर देवाला आवडत असेल, देवाच्या नजदीक जायचं असेल तर त्याचा नामाचा उच्चार जयघोष केला पाहिजे. जो जयघोष, जे नामचिंतन, जे भजन माझ्या तुकोबारायांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये केलं, नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात गायलं तेच भजन आता तुम्हाला मुंगशामध्ये म्हणायचे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन.